गुड मॉर्निंग एव्हरीवन. आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आमच्या चौघांचाही उपवास असतो. मुझे मुले ही आषाढी एकादशी करतात. तर मी आता सर्वांसाठी इथे एकत्र साबुदाण्याची खिचडी बनवते. चला तर मग आपल्या ब्लॉगला आज सुरुवात करूया. मी बटाटे थोडेसे सोलून घेते आता इथे. सकाळी सगळ्यांना लवकर जायचं असतं त्यामुळे खूप घाई असते. आज थोडं लेट जायचं होतं यांना 5 मिनिटं, म्हणून मी ट्रायपॉड लावलाय. तर मी टीव्ही लावणार आहे आणि पंढरपूरचं लाईव्ह दर्शन पहिला बघणार आहे. मी अजूनपर्यंत कधीच लहान असल्यापासून ते आत्तापर्यंत मी कधीही पंढरपूरला गेले नव्हते, पण ह्या वेळेस मला पंढरपूरला जाण्याचा योग आला होता. मी अक्कलकोटला गेले होते आणि तिथून येताना मी डायरेक्ट पंढरपूरचं दर्शन करून यायचं असा अचानकच आमचा प्लॅन ठरला, म्हणून आम्ही पंढरपूरला गेलो होतो. मुखदर्शन घेण्यासाठीच आम्ही लाईनमध्ये थांबलेलो, कारण आम्हाला जर लाईनमधून जाऊन जर त्यांचं चरण स्पर्श करायचा असला तर त्याच्यासाठी 12 तासाचा वेळ सांगितला होता त्यांनी, म्हणून आम्ही मुखदर्शनसाठी थांबलो होतो. तर जी लांबून आम्हाला विठ्ठलांची आणि रुक्मिणीची मूर्ती दिसली, मी तुम्हाला शब्दात पण नाही सांगू शकत. म्हणजे लिटरली असं होत होतं की त्या मूर्तीकडून नजर आमची हटत नव्हती अजिबात. इतकी सुंदर विठ्ठलांची मूर्ती आणि रुक्मिणींची मूर्ती तिथे आपल्याला आहे बघायला मिळते. आणि खरंच काहीतरी आहे तिथे. तिथे गेल्यानंतर एक जी अटॅचमेंट होते ना, खूप मस्त फिलिंग येतात तिथं. मी फर्स्ट टाइम गेले आणि आता परत परत जायची इच्छा होते. इतके भक्त, इतके वारकरी तिथे जाण्यासाठी इतके दिवस चालत जातात. ते का जातात ते मला त्या दिवशी समजलं. मी आता बोलते तरीही माझ्या अंगावरती शहारे येतात. इतकी सुंदर मूर्ती आणि इतकं सुंदर रूप मी खूप दिवसांनी पाहिलं होतं. मी एक साईडला इथं शेंगदाणे भाजण्यासाठी ठेवले. इथे मी चहा गरम करायला ठेवलाय, कारण आता मी चहा देणार आहे सगळ्यांना. तेल गरम झाले, मी फोडणी टाकून घेते आता. साबुदाण्याची खिचडी आमच्या घरातला सगळ्यात फेवरेट पदार्थ आहे. सगळ्यांना आवडतो. मुलांनी रात्री सांगितलं होतं, मम्मा थोडासा एक्स्ट्रा बनव. बटाटे इथं तेलामध्ये मी भाजून घेतलेत छान. बटाटे शिजलेत आपले. आता साबुदाणे घालते. मी थोडीशी एक्स्ट्राच साबुदाणे भिजवले होते, कारण मला साबुदाण्यांची खिचडी एक्स्ट्रा बनवावी लागते, कारण माझ्या मुलांच्या फ्रेंडनाही साबुदाण्याची खिचडी फार आवडते. त्यामुळे त्यांनाही एक वेगळा टिफिन पॅक करून द्यावा लागतो आणि ह्यांनाही थोडीशी एक्स्ट्राच द्यावी लागते. यांची इथं पूजा चालू आहे. आता पूजा झाली की आता हे पण जातील. फक्त कळसाचं दर्शन घेतात आणि आपापल्या गावी परत जातात. फक्त कळसाचं दर्शन घेण्यासाठी आपल्या घरून महिनाभर चालत असणारे हे सर्व वारकरी पंढरपुरात पोहोचलेले आहेत. आज एकादशी आहे, सर्वांचा उपास आहे. त्यामुळे फळं आणि पंचखाद्याचा नैवेद्य माता रुक्मिणीला सुद्धा दिला जातो आहे. आज आषाढी एकादशी आहे आणि त्यामुळे नैवेद्य स्वरूपामध्ये फळं ही देवाला दिली जात आहे.
आत्ताच माझी सगळी कामं उरकलेली आहेत. मी थोडा वेळ आता बसले. आईंचा उपवास नसतो तर त्यांच्यासाठी मला स्वयंपाक बनवायचा होता. मी तोही बनवून घेतलाय आता. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, छान छान कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय.